सो वेलकम व्ह्युअर्स, जागृती चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फर्स्टली मी तुम्हा सगळ्यांना आय वुड लाईक टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड. कारण जेव्हा आपण ऑनलाईन येतो किंवा यूट्यूबवरती येतो तर आपल्याला एंटरटेनमेंटच्या व्हिडिओज किंवा इतर व्हिडिओज पाहायला फार आवडतं. पण तुम्ही ही व्हिडिओ पाहण्यासाठी आज क्लिक केलेला आहे, तर ह्यासाठी प्रथम मी माझं ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करते. कारण समाजामध्ये अशा बऱ्याचशे लोक आहेत की जे आउट ऑफ द वे जाऊन समाजासाठी काहीतरी काम करत आहेत, पण आपल्याला ते माहीत नसतं. आणि तुम्ही इथे दखल घेतलेली आहे त्या गोष्टीची आणि व्हिडिओ पाहायला आलेला आहात, त्यासाठी प्रथम तुमचं वेलकम. आणि आज आपल्या बरोबर ज्या गेस्ट आहेत तर त्या प्रोफेशनली एक लॉयर आहेत, ॲडव्होकेट आहेत, पण त्याचबरोबर त्यांचं समाजकार्य सुद्धा भरपूर आहे. तर आपण मॅडमना वेलकम करण्याआधी थोडंसं त्यांच्याविषयी जाणून घेऊयात. ॲज युजल थोडंसं हे म्हणावं लागतं, कारण की टाइम हा त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे. त्यांचं शेड्यूल खूप बिझी असतं, त्यामुळे आपल्याला हा टाइम आहे तो नक्कीच पाळावा लागणार आहे. सो आपण त्यांच्या इंट्रोडक्शननी सुरुवात करूयात. तर आज आपल्या बरोबर इथे ॲडव्होकेट सौ मोहना निखिल गद्रे ह्या मॅम आहेत. मॅमचं BSL LLB झालेलं आहे आणि 2003 पासून प्रॅक्टिस करत आहेत मॅडम. त्याचबरोबर मॅडम ज्या आहेत त्यांनी स्वतःची ऑर्गनायझेशन सुद्धा स्टार्ट केलेली आहे आणि त्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून सुद्धा मॅमचं बऱ्यापैकी काम हे सुरू आहे. आता आपल्याला सर्वांना माहित आहे की कोविडचा टाइम किती डिफिकल्ट टाइम होता आणि ह्या टाइम मध्ये अवेअरनेस, मेंटल हेल्थ ह्या सगळ्या गोष्टींची अतिशय गरज होती. तर ह्या काळात जी गरज आहे सर्वांची ती पाहून मॅमनी बऱ्यापैकी इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. बाकीचे डिटेल्स आहेत त्यांच्या कामाविषयी तर नक्कीच मी न बोलता आता मॅम कडे आपण जाऊयात आणि मॅम कडून त्यांच्या ह्या पूर्ण काम कसं सुरू आहे याविषयी बोलूयात. तर प्रथम आपण वेलकम करूयात. मॅम, तुमचं वेलकम आहे जागृती चॅनल मध्ये. थँक्यू सो मच मोना मॅडम की मला तुम्ही जागृती चॅनलच्या थ्रू इथे बोलवलं, त्याबद्दल तुमचंही मी थँक्यू, तुम्हालाही थँक्यू म्हणते की सामाजिक कामाबद्दल लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावं असाच आमचा प्रयत्न असतो आणि तुमच्यासारखे चॅनल्स अशी संधी देतात, त्यामुळे तुमचेही खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. तर आज सुद्धा आम्हाला इथे दिसत आहे की तुम्ही तुमच्या पूर्ण ॲडव्होकेट अटायर मध्ये इथे आहात, म्हणजे तुम्ही कामावरूनच आम्हाला इथे जॉईन झालेले आहात. तर मॅम, म्हणूनच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की टोटल प्रोफेशन तुमचं वेगळं आणि मग समाजकार्य हे कसं, म्हणजे कुठून सुरुवात झाली याची? ऍक्च्युली समाजकार्य पेक्षा सुद्धा एक कायम मनात असतं की आपण या समाजात राहतो तर या समाजाला आपण काहीतरी करायला पाहिजे, जे आपल्याकडे गोष्टी अवेलेबल आहेत त्यानुसार. आता मी वकील आहे, माझ्याकडे काय आहे तर माझ्याकडे कायद्याचं ज्ञान आहे की जे लोकांना नसतं बरेचदा. तर अनुष्का फाउंडेशन ही जी सुरुवात केली ती त्याच दृष्टिकोनातून केली. कारण जेव्हा प्रॅक्टिस करत होते त्यावेळेला असं जाणवलं की लोकांना कायद्याची खूप कमी माहिती आहे. म्हणजे आपण बघतो की अशिक्षित लोकांनाच माहिती नसते असं नाहीये, पण जे ग्रॅज्युएट लोक असतात, सुशिक्षित असतात, PhD होल्डर असतात, त्यांना सुद्धा कित्येकदा ॲफिडेव्हिट याचा सुद्धा अर्थ माहित नसतो. आणि या दृष्टिकोनातनं मी अनुष्का फाउंडेशन स्थापन केलं. या स्थापनेच्या वेळेला एकच डोक्यात मेन एम असं होतं की समाजामध्ये लिगल अवेअरनेस, कायदा जनजागृती झाली पाहिजे. आपण संविधानाने स्थापन झालेल्या देशात राहतो, आपला देश संविधानावर चालतो, संविधान हे कायद्याने बनलंय आणि त्याच्यामध्ये आपले काय हक्क आहेत, काय अधिकार आहेत हे आपण जर जाणून घेतलं तर आपलं आयुष्य खूप चांगलं होऊ शकतं. तुम्ही जर बघितलं तर या ज्या डेव्हलप कंट्रीज असतात, म्हणजे आपल्याकडे सगळे जणांना अमेरिके या गोष्टीला फार फॅड असतं किंवा तिथे ज्या गोष्टी केल्या जातात त्या आपल्याकडे आपण बरेचदा करायचा प्रयत्न करतो का, कारण त्या गोष्टी चांगल्या आहेत असं आपल्याकडे एक मत असतं. पण तुम्ही जर अमेरिकन नागरिक बघितला तर तो त्याच्या कायदेशीर हक्कांबाबत एवढा जागरूक असतो की साध्या रस्त्यावरून जाताना कोणी त्याला टक्कर जरी दिली तरी तो त्या माणसाला लिगल नोटीस पाठवतो, रिकव्हरी करतो. इतकी तिथले नागरिक कायद्याविषयी अवेअर असतात आणि आपले त्याच्या विरुद्ध आहेत ते आपल्याला अवेअरनेसच नसतो. सो माझं नेहमी असा प्रयत्न असतो की त्या बाबतीत लोकांनी जागरूक राहावं की आपलं काय सांगतो. म्हणून या फाउंडेशनची सुरुवात झालेली आहे. हा फाउंडेशनचा जो भाग आहे, कार्यभाग आहे, जे एम्स आहेत, ती माझ्या प्रोफेशनला
पॅरलल नसून माझ्या प्रोफेशनला कॉम्प्लिमेंटरी असं मला वाटतं. कारण वकील आहे, सो मी समाजाला काय देऊ शकते, तर मी समाजाला कायदा शिकवू शकते, कायद्याबद्दल माहिती देऊ शकते, आणि तेच माझ्या संस्थेचं खरं मूळ उद्देश आहे. खूपच छान मॅम. आणि तुम्ही जसं सांगितलं की अवेअरनेस नाहीये, म्हणजे कायद्यांविषयी बऱ्याच वेळेस अवेअरनेस नसतो आणि त्यामुळे सुद्धा लोक भरकटत जातात आणि डिसिजन्स घेऊ शकत नाहीत. तर मॅम, साधारणपणे आता तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून बरेचसे अवेअरनेस प्रोग्राम्स राबवता, तर त्याविषयी थोडंसं सांगू शकता? येस, आपण अनुष्का फाउंडेशनच्या थ्रू सर्वप्रथम मी काय केलं, तर मी मोफत कायदा सल्ला केंद्र सुरू केलं. त्यावेळेचे पुण्याचे पालकमंत्री आणि आत्ताचे पुण्याचे खासदार आदरणीय गिरीशजी बापट यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये मला हे केंद्र चालवायची परवानगी दिली. त्यांच्या ऑफिसमध्ये मी कोविड सुरू होईपर्यंत 3 वर्ष दर आठवड्याला एकदा, म्हणजे दर गुरुवारी तिथे केंद्र चालवायचे. तिथे खूप जण यायचे, खूप वेगवेगळे प्रॉब्लेम्स घेऊन यायचे, आणि मी त्यांना एवढं सांगायचे की तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम मध्ये काय रिलीफ खरा मिळू शकतो. कारण मी तिथे अवेअरनेस साठी त्यांना मदतीला तिथे बसायचे, आणि खरंच सांगते खूप आनंद व्हायचा. खूप बेसिक किंवा खूप सिव्हिअर लेवलचे प्रॉब्लेम्स घेऊन लोक माझ्याकडे यायचे, आणि जेव्हा त्या बाबतीत त्यांना काही ज्ञान मिळायचं, काही त्यांच्या माहितीमध्ये भर पडायची, तर अतिशय खुश होऊन ते जायचे. एक तर महिला माझ्याकडे खूप महिने फॉलोअप घेत होती, तिच्या इतके फॅमिली प्रॉब्लेम चालू होते, आणि ती नेहमी मला म्हणायची की ताई, तुम्ही मला देवासारख्या भेटल्याय, कारण मला आजपर्यंत इतकं खरं, म्हणजे एवढी खरी माहिती कोणीच दिली नाहीये. तर मला त्यावेळेला खूप आनंद व्हायचा की खरंच काहीतरी या फाउंडेशनच्या थ्रू मदत होतीये. तर या कायदा सल्ला केंद्र कोविडच्या काळ सुरू होईपर्यंत मी चालू ठेवलं होतं. करोना काळात मात्र लिगल अवेअरनेस पेक्षा मला असं जाणवलं की थोडी वेगळी गरज आहे. जास्तीत जास्त लोक ऑनलाईन अटेंटिव्ह झाली होती, कारण समाजात फिरता येत नव्हतं कुठे बाहेर. मग मी ठरवलं की आपण आता हे जे प्लॅटफॉर्म आहे, जसं आपण आता झूमवर भेटतोय, तसं मी माझ्या फेसबुकला एक पेज सुरू केलं अनुष्का फाउंडेशनचं. आणि त्याच्यात जेव्हा आपण लॉकडाऊन मध्ये होतो, तेव्हा रोज वेगवेगळ्या कायदेशीर विषयांचे छोटे छोटे व्हिडिओज करून मी लोकांना सेंड करत होते, शेअर करत होते. आणि जोपर्यंत लॉकडाऊन चालू होतं, त्या लॉकडाऊनचा उपयोग मी अशा प्रकारे केला की आता भेटता येत नाहीये, तर फेसबुक या व्हर्च्युअल माध्यमातून तरी लोकांपर्यंत सतत पोहोचू. तो ती आपण तिथपर्यंत चालू केलं. त्याच्यानंतर जेव्हा थोडंसं लॉकडाऊन शिथिल झालं, म्हणजे थोडंसं लोक भेटायला यायला लागली, तेव्हा मात्र आम्ही ती ऑनलाईन सेशन रेकॉर्ड करून शेअर करायला लागलो. माझ्याकडे मी वक्ते बोलवत होते इकडे. ऍडव्होकेट अनिशा फणसळकर असतील, ऍडव्होकेट ईशानी जोशी, ऍडव्होकेट राणी सोनावणे, ऍडव्होकेट खरे सर होते, असे खूप जण येऊन त्यांनी त्यांच्या क्षेत्रातलं, कारण आता कायदा हे इतकं वास्ट क्षेत्र आहे, क्रिमिनल, सिव्हिल, फॅमिली, प्रॉपर्टी, तर हे लोक त्यांचे एवढे इनपुट्स आणि एवढं त्यांना एक्सपर्टीज होते की ते त्यांच्या गोष्टीहून मला सांगायचे. आम्ही इथे रेकॉर्ड करून, तेव्हाही कोरोनाचे नियम पाळून आपण ऑनलाईनच अपलोड करत होतो की कुठल्याही प्रकारे लोकांना बाहेर पडायला नको, कमीत कमी बाहेर पडावं लागावं. आणि आता आपण सध्या म्हणजे मागच्या आठवड्यात आपण एक ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेशीर माहितीपर कार्यक्रम घेतला. तो ही कायदेशीरच होता, कारण ज्येष्ठ नागरिक कायदा हा खूप आपल्याकडे कमी वापरला जातो, त्याची अंमलबजावणी कमी होते. आणि ज्येष्ठांना आपण आता चालू जो जमाना आहे, त्या जमान्यात बरेच अवहेलना किंवा एकाकीपण किंवा त्यांचं नीट पालन पोषण न होणं, अशा प्रकारची उदाहरणं बघत असतो. तर त्यासाठी आपण तो मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेतला. तो असा माझा लिगल अवेअरनेसचा जो आहे तो माझा एम. मी अजूनही, म्हणजे आता जेव्हा काही घटना घडल्या महिलांच्या बाबतीत, रेप सारख्या किंवा त्या बाबतीतही मी बरेचदा आता सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करते. जेव्हा तत्कालीन एखादी घटना घडत असते, तेव्हाही माझं हेच काम चालू आहे. मस्त मॅम, खूपच छान काम तुमचं सुरू आहे, कारण की लिगल अवेअरनेस असणं हे खरंच महत्वाचं आहे. पण मॅम, असं खूप वेळा ऍज आम्ही पण काम करतो तेव्हा लक्षात येतं की लिगल म्हणलं की लोक घाबरतात प्रथम. तर त्याविषयी तुम्ही काय नक्कीच सांगू शकता? माझं म्हणणं असं असतं की लिगल म्हणल्यावर घाबरू नये. देर इज नथिंग टू वरी अबाउट इट. आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही असा विचार करा की मला कोणीतरी कुठल्या तरी गोष्टीला फसवलंय. आता तुम्हाला माहिती, भारत ही खूप मोठी बाजारपेठ आहे जगात. म्हणजे आपल्याकडे सगळे लोक खूप मोठ्या प्रमाणात कन्झ्युम करतात, आपण कन्झ्युमर आहोत.
आता मी एखादी 10 रुपयाची काडेपेटी आणली आणि त्या काडेपेटीमध्ये जिच्यावर ते वर्णन केलेलं आहे ते मला मिळालं नाही, म्हणजे 110 काडे आहेत आणि मला 100च काडे त्याच्यात आले, तर तोही तुमच्या बरोबर झालेली फसवणूक असते. तुम्ही त्याही वेळेला कंझ्युमर कोर्टात जाऊ शकता. असे अनेक फोरम आहेत जिथे वकिलांची पण गरज लागत नाही. मी इथे हेच खूप छोटं तुम्हाला उदाहरण देते, कारण अशी उदाहरणं परदेशी झालेली आहेत. काडेपेटीमध्ये काड्या कमी म्हणून एका ग्राहकाने त्या कंपनीवर केस लावलेली, तो ते जिंकला आणि त्याला काही डॉलरमध्ये भरपाई मिळाली. हे तर मी खूप छोटं उदाहरण तुम्हाला देते, पण आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक चालते. आता ऑनलाईन शॉपिंगचे जे काही पोर्टल असतात त्याच्यात स्टँडर्ड 2-3 पोर्टल सोडले तर बरेचदा असं होतं की आपण प्री बुकिंग करतो, प्री पेमेंट करतो, बरेचदा तो प्रॉडक्ट येत नाही, किंवा आपण कॅश ऑन डिलिव्हरी जरी केली आणि आपण प्रॉडक्ट जेव्हा ओपन करतो तेव्हा काहीतरी वेगळंच प्रॉडक्ट असतं, मग ती वेबसाईट आपल्याला रिप्लाय देत नाही. असं हजारो रुपयांची आपली फसवणूक आपण सहन करत असतो आणि आपला एकच प्रॉब्लेम असतो की आपण म्हणतो जाऊ दे याला लाभणार नाही, मला नुकसान झालं, जाऊ दे, कुठे जायचं मागे ह्याच्या. पण एका जरी माणसाने एक अशी हिंमत दाखवली ना की नाही, मी कंझ्युमर कोर्टात जातो आणि मी फाईल तरी करतो माझा अर्ज की माझी अशी फसवणूक झाली, या व्यक्तीला तुम्ही समोर आणा. एक जर उदाहरण भारतामध्ये असं घडलं ना तर परत भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेला कोणी फसवण्याचं धाडस करणार. त्यामुळे लोकांनी घाबरू नये, लोकांनी त्यासाठी माहिती करून घ्यावी की हा कायदा काय सांगतो. आता महिलांच्या बाबतीत म्हणायचं तर महिला घाबरतात जेव्हा त्यांच्याबरोबर काही गुन्हा होतो, त्यांना मारहाण होते, अगदी धरा डोमेस्टिक व्हायलन्स होते त्यांच्यावर, किंवा चालता येता कोणी तुम्हाला इव्हटीझिंग करतो, आपण म्हणतो छेडछाड करतो. आता तुम्हाला माहितीये का, इंडियन पिनल कोड मध्ये छेडछाड हा सुद्धा गुन्हा आहे आणि त्याला शिक्षा आहे. पण आपण परत तिथेच येतो की जाऊ दे ना, कोण त्या मगजमारी करत बसणार, कोण पोलिसांकडे जाणार. पण पोलिसांकडे न जाता सुद्धा तुम्ही केस फाईल करू शकता, पण ही आपल्याकडे माहिती नसते. त्यामुळे घाबरू नये, कोर्टाची पायरी चढायला लागू नये, हीच माझी पण इच्छा असते. कोणालाच कधी फसवणूक होऊ नये, कोणाबरोबर काही वाईटच होऊ नये, पण झालं तर तुमचे अधिकार तुम्हाला माहिती पाहिजे. संध्याकाळी 6 नंतर महिलांना कोणीही पोलीस चौकीत बोलवू शकत नाही, कारण असा कायदा सांगतो की सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यास्तानंतर महिलांना पोलीस चौकीत कंपल्सरी बोलवता येत नाही. त्या नाही म्हणू शकतात. बिना अरेस्ट वॉरंट, बिना केस तुम्हाला कोणीही पोलीस चौकशीला बोलवू शकत नाही. तर ती माहिती घ्या जेव्हा पोलीस चौकीतनं फोन येतो, कुठली केस आहे, काय आहे, मला का तुम्ही बोलवताय. त्यामुळे हे जे कायदे आहेत हे आपल्यासाठी बनवले. तर आता कायद्याची पुस्तक मराठीतही आहे, आता इंग्लिशमध्ये पूर्वी होती, आता असे भाग राहिलेला नाही. त्यामुळे सगळ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे की आपण ज्या देशात राहतोय, जो देश कायद्यावर चाललाय, ते कायदे कुठे आहेत. त्यामुळे घाबरू नका. आमच्यासारखे आता खूप वकील आहेत की जे तुम्हाला मदत करायला तयार आहेत, तर आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मदत करू. येस मॅम, जसं तुम्ही सांगितलं की डोमेस्टिक व्हायलन्स संदर्भात की बऱ्यापैकी महिलांना सुद्धा याविषयी माहीत नसतं आणि सांगितलं तरी त्यांना असं वाटतं की ओके, आता मी केस फाईल केली आहे, पण पुढे मग मला समजा काही वर्कआउट नाही झालं तर मग पुन्हा घरातले घेतील का, किंवा मला आणखी त्रास होईल. तर ह्याबद्दल मिथ्स आहेत, कारण डोमेस्टिक व्हायलन्स अंतर्गत बरेचसे राईट्स आहेत वुमनला, पण ते माहीत नाहीयेत. मग त्याविषयी तुम्ही मॅम काय म्हणाल? हे बघा, डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये एक चांगली सोय असते की तुम्हाला राहत्या घरातच तिथेच राहून, नवऱ्याबरोबर राहूनच तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सची केस फाईल करू शकता. तुम्ही त्या कायद्याअंतर्गत कोर्टाला विनंती करू शकता की आम्ही एका घरात राहतो, तर त्या घरात मला एक स्पेशल खोली पाहिजे आणि ज्याच्यात मला नवऱ्याने त्रास दिला नाही पाहिजे. डोमेस्टिक व्हायलन्स या कायद्याचा बेसच एवढा स्ट्रॉंग आहे की छोट्यातली छोटी गोष्ट जी तुमच्या मनाला सुद्धा लागते, जेव्हा एखादा पत्नीला म्हणतो की तू खूप जाड आहेस, किंवा तो म्हणतो तू काळी आहेस, किंवा तुझं नाकच असं आहे, तू दिसायला काहीतरीच आहेस, किंवा तुला स्वयंपाक येत नाही. आता स्वयंपाक या गोष्टीवर सुद्धा आपल्या समाजात अनेकदा महिलांचं अतिशय क्रिटिसिझम होतं की हिला स्वयंपाक येत नाही म्हणजे ही वेगळ्या प्रकारची मुलगी आहे. तर या कुठल्याही बाबतीत आपण डोमेस्टिक व्हायलन्सचा आधार देऊ शकतो. माझं असं मुळीच म्हणणं नाहीये की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीत नवऱ्याशी भांडा, पण जेव्हा नवऱ्याला हे माहिती असेल की तुम्हाला कायदे काय आहेत माहितीये, तुम्हाला कायद्याचं शस्त्र तुमच्याकडे आहे, तुम्ही सारखं उभं राहायचं नाही, पण कायद्याचं शस्त्र तुमच्याकडे असेल ना तर तुमच्याशी रिस्पेक्टली वागतील. डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये राहत्या घरातच तुम्ही या गोष्टी करू शकत असल्यामुळे तुम्हाला घराबाहेर कोणी काढत नाही आणि त्या नवऱ्यालाही समज देऊ शकतात.
की तू नीट वागायचं, त्याच्याकडे ऍफिडेव्हिट करून घेऊ शकतात. सो खूप चांगला कायदा आहे आणि मी म्हणते की खूप वाईट वेळ आली तर ह्या कायद्याचा नक्की वापर. ऍक्च्युअली म्हणजे तुम्ही मॅम खरंच फार महत्वाचं सांगितलेलं आहे, कारण खूप वेळा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा आहे आणि त्या अंतर्गत खूप सेफ्टी पण आहे विमेनला, पण हे माहीत नसल्यामुळे बाबा कंप्लेंट केली तर मग आमचं काही खरं नाही पुढे, असं कुठेतरी त्यांना वाटतं. तर मॅम आता तुम्ही आपले जे व्ह्युअर्स आहेत, तर व्ह्युअर्सना समजा तुमच्यापर्यंत रिच आउट व्हायचं असेल किंवा त्यांचा काही प्रॉब्लेम असेल तर कशा पद्धतीने ते तुमच्यापर्यंत रिच आउट होऊ शकतात? मला वाटतं नक्कीच मनीषा मॅडम, मी माझा मोबाईल नंबर मी देऊ शकते. माझं टिळक रोडला ऑफिस आहे, तिथे ते ड्रॉप इन होऊ शकतात. आणि मला कधीही तुम्ही, म्हणजे महिलांसाठी तर मी स्पेशल सांगेन की कुठल्याही कधीही तुम्ही मला डिस्ट्रेस कॉल करू शकता. आय एम देअर टू हेल्प यू. आणि आमची ग्रुप आहे लॉयर्सचा. मी अगदी नसेल तरी आय कॅन असिस्ट यू बाय एनी अदर लॉयर. आणि मला ह्याच्यावर अजून एक सांगायचं की अनुष्का फाउंडेशन ही फक्त लिगल अवेअरनेस बाबतीत मर्यादित नाहीये. जेव्हा कोविडचा काळ चालू होता तेव्हा आम्ही ऑगस्ट महिन्यापासून मागच्या वर्षी दररोज अन्नदान केलेलं आहे. कारण तेव्हा गरज होती की लोकांना जेवायला मिळत नव्हतं. कित्येक लोकांचे जॉब गेले होते आणि पुण्यात जी लोक घरदार सोडून राहत होती त्यांना हॉटेल बंद होती, त्यांना कुठेच काही खायची प्यायची सोय होत नव्हती. तेव्हा आम्ही सतत वर्षभर मोफत अन्नदान केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे कोविडच्या काळात ज्या पालकांची नोकऱ्या गेल्या आणि ज्यांना आपल्या मुलांच्या फिया भरता येत नव्हत्या, तर त्याही बाबतीत आम्ही एका शाळेमध्ये काही विद्यार्थ्यांची फी पण भरलेली आहे. सो छोटे छोटे प्रमाणात जे आम्हाला शक्य आहे त्या प्रमाणात आम्ही सामाजिक मदत करत आहोत. परत एकदा येते की लिगल अवेअरनेस हा अनुष्का फाउंडेशनचा बेस आहे. माझा मोबाईल नंबर आपण व्ह्युअर्सला दिला तरी चालेल आणि माझा ऑफिस ऍड्रेसही नक्की द्या. माझ्यापर्यंत नक्की या. मी तुम्हाला जे जे काही मदत लागेल, जे जे काही तुम्हाला ज्ञान हवं असेल, माहिती पाहिजे असेल तर मी नक्की देईन. आय वुड लव्ह टू डू इट. आणि नेहमी सजग राहा आणि अवेअर राहा. वाव. सो मॅमनी आता आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. फर्स्टली तर लीगल अवेअरनेस, जे अतिशय महत्वाचं आहे. खूप वेळा आपण अवेअर नसल्यामुळे आपल्याला भीती वाटते, आपण काही स्टेप्स घेत नाही, तर मॅमनी ते सुद्धा आपल्याला क्लिअर केलेलं आहे. त्याचबरोबर मॅमचं फाउंडेशनच्या माध्यमातून बऱ्यापैकी काम सुरू आहे, म्हणजे अवेअरनेस तर त्या करतच आहे. त्याचबरोबर काही लोकांना फिनान्शियली हेल्प हवी असेल, काही मुलांचं एज्युकेशन असेल, तर त्या सगळ्याला पण त्या सपोर्ट करतायत. तर नक्कीच मॅमचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील. तुम्ही रिच आउट करा. मे बी तुम्हाला हेल्प हवी असेल तरी रिच आउट करा. तुम्हाला मॅमना काही आयडियाज, काही व्हॉलेंटरी तुम्हाला त्यांच्या बरोबर जोडायचं असेल तरी नक्कीच तुम्ही रिच आउट करा. कारण एवढं मोठं काम करत असताना नक्कीच त्यांचा लिगली ऑलरेडी जो काही आपण म्हणूयात की काम आहे ते बरंच मोठं आहे, आणि त्यातून जर आपली मदत त्यांना झाली तर आज त्या सर्टन अमाऊंटच्या लोकांपर्यंत पोहोचू शकतात, तर त्या आणखी पोहोचू शकतील आणि जास्त लोकांना त्याची मदत होईल. तर मॅम तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान पद्धतीने तुमचं एंटायर काम तुम्ही आमच्या बरोबर शेअर केलं, त्यासाठी जागृती चॅनल कडून तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मी पण थँक्यू सो मच टू मोना मॅडम आणि एंटायर जागृती चॅनल फॉर गिव्हिंग मी अपॉर्च्युनिटी की मी माझं काम इथे सांगेन. त्यामुळे तुमचेही खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.